सर्वांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। जे काही वाईट आहे, निराशात्मक आहे आणि जे छान नाही आहे कोणासाठीच, ते सगळं त्या सगळ्याचं दहन हो आणि जे सगळ्यांसाठी उत्तम आहे, छान आहे, सकारात्मक आहे ते प्रकाशमान हो अशी आपण पप्पाचरणी प्रार्थना करूया। आणि धुळवडीच्या देखील सगळ्यांना धुलीवंदनाच्या पण खूप मनापासून शुभेच्छा। हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल। आम्ही देखील आहोत। या एका न्यू प्लांटची एंट्री झालेली आहे। आम्ही याला नेचे म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा। पाठीमागे त्याच्यातलंच एक खूप मोठं व्हर्जन वाढलेलं तुम्हाला दिसतंय। आता हे छोटूसं आहे, ह्याला थोडंसं जरा आजच आलं आहे तर पाणी घालून थोडंसं जरा ऊन प्रकाश दाखवणार 1-2 दिवस आणि मग मी त्याला घरात ठेवणार आहे। बघणार आहे की ते इंडोरमध्ये कसं वाढतं आहे काय, कारण मागे जे मोठं व्हर्जन आहे ते आणतानाच बऱ्यापैकी मोठं होतं आणि त्याच्यामुळे मी ते पहिल्यापासून उन्हातच वाढवलेलं आहे। तर आता ह्याचं काय होतं आहे हे बघायचं आहे की घरात ठेवून ते छान वाढतं आहे की बाहेर ठेवून। आता खूप जास्त काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यामध्ये सगळ्याच झाडांची। अधूनमधून त्यांना म्हणजे थोडंसं पानांवरती पण पाण्याची फवारणी केली की पण त्यांना बरं वाटतं, ताजंतवानं वाटतं। नुसतंच मुळांची पाणी घालून उपयोग नसतो। आता सगळ्यात आधी एक जेंटल रिमाइंडर की तुम्ही जर आवडीने माझे व्हिडिओज बघत असाल, व्लॉग्स बघत असाल, तसं तर शॉर्ट्सना मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे, पण लाँग व्हिडिओजना पण नक्की द्या। तर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करूनच जा चॅनलला। आणि तुम्हाला आता छान पौर्णिमेचा चंद्रही मी दाखवला आणि छान वाटतं असं बघायला, आणि बघायला पाहिजे। त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन एकदा केव्हा तरी तुमच्याबरोबर मी शेअर करीन नक्कीच। संध्याकाळची पूजा आहे, कारण होळीला आपण संध्याकाळीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, त्याच्यामुळे ही संध्याकाळची पूजा तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। आणि मी उन्हाळ्यात असं करते की काही सणवार असतील किंवा मग असंच अधनंमधनं कधीतरी असं वाटलं की फुलं आहेत घरात आणि लवकर कोमेजतात ना सकाळी केलेल्या पूजेची फुलं, तर मग संध्याकाळी पुन्हा देवळात कशी चेंज केली जातात सगळी फुलं, तशी देवाची सगळी फुलं आणि आरास मी पुन्हा एकदा चेंज करते आणि त्यामुळे त्यांनाही फ्रेश वाटतं, मस्त वाटतं आणि आपल्यालाही घरामध्ये प्रसन्न वाटायला लागतं। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यासाठी काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत। उन्हाळ्यासाठी मी माझ्यासाठी काय कपडे विकत घेतलेले आहेत, समर कलेक्शन ह्या वेळेचं माझं 2025चं काय आहे, आणि खूप छान मॅक्सी ड्रेसेस मी मीशो आणि फ्लिपकार्टवरून खूप कमी किमतीमध्ये, रिजनेबल प्राईसमध्ये, बजेट फ्रेंडली विकत घेतलेले आहेत। त्या संदर्भातला एक शॉर्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि एक लॉंग व्हिडिओ आपला आहे त्याच्यावरचा, तर त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत। तो अजून बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासोबत जी वस्तू मी शेअर करणार आहे, जे प्रॉडक्ट शेअर करणार आहे, मिस्टर DIYमध्ये आम्ही गेलो होतो वेणूच्या वाढदिवसाच्या वेळेला, 2 वेळेला गेलो होतो, तुम्ही बघितलं तर, म्हणजे मॉलमध्ये। तर तेव्हा तिथून आम्ही ना हे असे दोन फॅन्स घेतलेले आहेत, कारण आम्हाला दोघींना खूप उकडतं। आणि मग हे खूप मस्त असे एक पिस्ता कलरचा आणि एक क्रीम कलरचा असे हे 2 फॅन्स घेतलेले आहेत आणि त्याला छानपैकी खाली स्टँड पण आहे। सो आपण हे स्टँडमध्ये ठेवून पण टेबल टॉपवरती समोर छानपैकी ठेवू शकतो। तर पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे आम्ही वापरताना नक्कीच दिसणार आहोत, तेव्हा तुम्हाला बघता येईल की आम्ही हे टेबल टॉपवर कसे ठेवलेले आहेत। असे छान स्टँड आहेत आणि याचं स्पीड पण मॅनेज करता येतो आणि चार्जेबल आहेत। बॉक्समध्ये त्याची त्यांनी वायर पण दिलेली आहे, बॉक्समध्ये वायर पण दिलेली आहे, चार्जिंग आपण करू शकतो, त्यामुळे सेल वगैरेची झंझट नाही आहे। लाईट गेल्यावर चार्जिंग आधी करून ठेवलं असेल की लाईट गेल्यावरती खूप उपयोगी आहेत आणि इतके हँडी आहेत आणि त्याचे अँगल्स पण चेंज होत आहेत। त्याच्यामुळे मस्त आहेत, बॅगमध्ये घेऊन जायला, बाहेर असताना वगैरे पण वापरायला खूप छान आहे। स्पीड बघा आणि याचे बघा कारण की मी आता व्हिडिओ शूट करायचा म्हणून सिलिंग फॅन बंद केलेला आहे, कारण की मग त्याचा खूप आवाज येतो आणि भरपूर त्याचं म्हणजे 3 लेवलमध्ये स्पीड आहे, लो, मीडियम आणि हाय। सो मस्त वारं येतंय, खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय।
सो ही आहे एक समर शॉपिंग. दुसरी समर शॉपिंग आहे ते जस्ट मला रिसीव्ह झालेलं आहे. ते म्हणजे ना हे बघा, जस्ट अमेझॉनचं पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी संध्याकाळी. तर आता मुलांना पण थोडेसे सुटसुटीत कपडे लागतात आणि मुली पण असा विचार करतात की आई असं मोकळं डाकळं काहीतरी घालायचं आहे, लेगिन नको वाटते मुलींनाही घालायला. तर त्याच्यामुळे मी तिच्यासाठी मस्तपैकी छान अशा टी शर्ट्स तिच्याकडे ऑलरेडी आहेत वेणूकडे, त्यामुळे अशा मस्त शॉर्ट्स घेतलेल्या आहेत मी आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला मिळालेल्या आहेत. म्हणजे 500च्या आत मिळालेले आहेत. 500पर्यंत मला वाटतं 3 ह्या आहेत. एक्झॅक्ट तुम्हाला अमाऊंट हवी असेल तर, किंवा मी इथे स्क्रीनवर मेन्शन करते एक्झॅक्ट अमाऊंट काय आहे बघून नंतर. आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर तेही तुम्ही मला सांगा, तर मी तुम्हाला लिंक पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर अशा मस्त आहेत आणि मी फारच कमी किमतीच्या का घेतल्या ते मी तुम्हाला सांगते, कारण वाढीचं वय असतं, त्याच्यामुळे पुढे समरपर्यंत किंवा ऑक्टोबर हिटपर्यंत किंवा पुढच्या समरपर्यंत हे कपडे परत बसत नाहीत. त्याच्यामुळे मग मी थोडंसं कमी किमतीचेच घेतलेले आहेत. जे असेच कपडे मी घेते जे आपल्याला सीझन वाईज चेंज करायचे असतात, ते जास्त किमतीचे घेत नाही. पण क्वालिटी खूप छान आहे, त्याचं मटेरियल खूप मस्त आहे, होजेरी कॉटन आहे आणि बेसिकली मला आवडलं आहे ते म्हणजे की छान थाईजपर्यंत त्याची हाईट आहे आणि तिच्याकडे ऑलरेडी टी शर्ट्स आहेतच, सो ते त्याच्यावर मिक्स अँड मॅच करून वापरेल. आणि दुसरी माझी खरेदी आहे, ह्याच्याबरोबरच दोन्ही पार्सल एकत्रच मला रिसीव्ह झालेली आहे. ती म्हणजे माझ्याकडे एक किचन ॲप्रन आहे ऑलरेडी, पण तो आहे ना असं वॉटरप्रूफ जे मटेरियल असतं ना त्याचं आहे, त्याच्यामुळे भांडी घासताना किंवा ओलं काम करताना तो बरा पडतो. पण जेव्हा स्वयंपाक करायचा असतो ऑलरेडी समोर हीट असते आपल्या आणि आपल्याला किचनमध्ये जास्त फॅन पण नाही वापरता येत, सो मग तेव्हा ना परत अंगावरती ते असं काय ते असं रेनकोटसारख्या मटेरियलचं आहे, तर ते नको वाटतं, अजून उकडतं. म्हणून मग मी हा एक छान मस्त कॉटनचा मागवलेला आहे. मला असे सगळं फ्लोरल प्रिंट्स खूप आवडतात, तर असं कम्प्लीट प्युअर कॉटन आहे, तो मागवलेला आहे. आणि समरमध्ये असं कलरफुल असायला छान वाटतं, त्याच्यामुळे मग समरमध्ये म्हणजे आता नेहमीच वापरणार आहे, जोपर्यंत हा चालू राहणार आहे तोपर्यंत, म्हणजे खराब होत नाही तोपर्यंत, पण आता समरमध्ये छान वाटेल. तर पूर्ण घालेन तेव्हा उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वयंपाक करताना मी घालेन तेव्हा दिसेलच. आणि आता लास्ट जे शॉपिंग तुमच्यासोबत मी शेअर करते आहे ते ऑलरेडी आलेलं होतं, गेले 8-15 दिवस झाले आलेलं होतं. ते माझं पॅक ओपन करून वापरायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे की हे इस्त्रीचं छानपैकी कवर मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं, कारण बॉक्स खराब व्हायला लागला होता इव्हेंच्युअली इस्त्रीचा, आणि मग अशीच ओपन ठेवली इस्त्री की खराब होते, खूप धूळ बसते आणि मग ती परत कपड्यांना लागते. त्याच्यामुळे मला हे असं काहीतरी छान हवं होतं, तर हे मी घेतलेलं आहे. आणि हे इतकं सुंदर आहे की आपल्याला जर का लॉंग ट्रिपसाठी जायचं आहे आणि तेव्हाही असं वाटत असेल की आपल्यासोबत इस्त्री पाहिजे, तर माझी तर इस्त्री खूप लाईट वेट आहे खूपच, त्याच्यामुळे. आणि ह्याला छान हँडल आहे, लुक खूप मस्त आहे त्याच्यामुळे. आणि पटकन ह्याच्यावरची धूळ, आता खूप दिवस माझं असंच बाहेर पडलेलं होतं ते, तर पटकन धूळ पण झटकली जाते, जस्ट त्याच्यावर कपडा मारला की परत क्लीन होऊन जातं. आणि नाहीतर वॉशेबल पण हे आहेच आहे, सो चांगलं ड्युरेबल आहे. आणि म्हणून त्यामुळे मी हे घेतलेलं आहे इस्त्रीचं कवर, जे मला खूप दिवस मी कार्टमध्ये ठेवलं होतं आणि मला घ्यायचं होतं, कारण अर्जंट कधी कपड्यांना इस्त्री करायची असते तेव्हा इस्त्री हँडी कुठेतरी ठेवावी लागते जवळच, आणि मग तेव्हा याचा उपयोग होतो. वेणू आहे आता आजीकडे, म्हणजे माझ्या माहेरी आईकडे, आणि तिचा फोन आलाय आणि तर तो खूप वेळ सुरू राहीलच आमचा फोन, व्हिडिओ कॉल वगैरे होईल. आज होळीनिमित्त ती तिकडे आहे, त्यामुळे मी आता जास्त हा किती झालाय लॉंग व्हिडिओ मला माहीत नाही, शॉर्ट झालाय माहीत नाही, पण मी आता हा इथेच एंड करते. कारण आज होळीचं मला असं काही ॲक्च्युली साडी वगैरे नेसायची होती, पण वेणू इथे नसल्यामुळे मग तेवढा मूड नव्हता. मुलं असली की आपल्याला जरा जास्त उत्साह असतो आणि आपण उत्साहाने सगळ्या गोष्टी जास्त मजेशीर करतो. इथे सोसायटीत पण खाली होती होळी, पण मी काही गेले नाही. वेणू असते तर मी नक्की गेले असते. तर आज मेनली मला तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करायची होती आणि आजची पूजा दाखवायची होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ते मी केलेला आहे. त्याच्यामुळे मला माहीत नाही हा किती लॉंग झाला आहे, शॉर्ट झाला आहे व्हिडिओ, पण आता मला वेणूशी वेळ देऊन बोलायचं आहे आणि ऑलरेडी लेट झाला आहे, तर पटकन मी व्हिडिओचा एंड करते, ब्लॉगचा एंड करते, म्हणजे मला तिच्याशी बोलता येईल आणि ती वेळेत लवकर झोपेल.
तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका आणि कमेंट करून तुम्हाला इथल्या व्हिडिओतल्या काय काय गोष्टी आवडत आहेत, मी अजून तुम्हाला काय शेअर करू शकते, काय दाखवू शकते, वेगवेगळे टॉपिक्स प्लीज मला सजेस्ट करा आणि भरभरून लाईक्स करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.